प्रफुल्ल पटेलांनी, छगन भुजबळ साहेब, मधुकर पिचड, विजयसिंह मोहिते पाटील, पदमसिंह पाटील हे अनेक मान्यवर, हे सगळे ज्येष्ठ नेते होते आणि यांनी सर्वांनी मिळून आपण त्यावेळेस सर्वांनी पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वाभिमानातनं त्या ठिकाणी स्थापना झाली। तो दिवस आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादीने कधी मागे वळून बघितलं नाही। आपल्याला पूर्ण बहुमत मिळालं नाही, आपल्याला नेहमी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं, कारण त्याच्या आधीपासूनच राज्याची एकंदरीत परिस्थिती अशी निर्माण झाली की तिथं एका पक्षाचं सरकार येण्याचे दिवस हे साधारण जवळपास संपुष्टात आलेले होते। कुणाला आघाडी करावी लागायची, कुणाला युती करावी लागायची, केंद्रात कुणाला युपीए करावं लागायचं, केंद्रात कुणाला एनडीए करावं लागायचं। अशा प्रकारची राजकीय परिस्थिती आपल्या देशाने राज्याने पाहिली, हे कोणी नाकारू शकत नाही। आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राची अस्मिता आणि देशाच्या प्रगतीची उज्ज्वल भविष्याची आशा असलेला हा आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी वाटचाल सुरू केली आणि त्याच्यातनं प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या सहकाऱ्यांनी, माझ्या लाडक्या बहिणींनी, आमच्या युवतींनी, युवकांनी, सगळ्यांनी, विद्यार्थी संघटनेमध्ये काम करणाऱ्या माझ्या मान्यवरांनी सगळ्यांनी त्याच्यामध्ये साथ दिली आणि पक्ष बघता बघता 26वा वर्धापन दिन करण्याच्या परिस्थितीमध्ये पोहोचला। याच्या आधी आपले बहुतेक वर्धापन दिनाचे कार्यक्रम हे मुंबईला व्हायचे, परंतु यावेळेस सुनील तटकरेजी मला म्हणाले की आपण वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेऊ। यावेळेस पुण्याला घेऊ, कधी नाशिकला घेऊ, कधी पुढच्या वेळेस नागपूरला घेऊ, कधी संभाजीनगरला घेऊ। अशा पद्धतीनं आपण तुमचा माझा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये हे वर्धापन दिन साजरे करायचे आणि त्याच्यातून कार्यकर्त्यांची हितगुज साधायची, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करायचं, वेगवेगळ्या नेत्यांचे विचार ऐकवायचे। अशा पद्धतीचा निर्णय तो झाला। आज ज्या प्रचंड संख्येने तुम्ही इथं उपस्थित आहात, मला खरोखरीच एक वेगळ्या प्रकारचं समाधान मिळतंय की आज जो उत्साह तुमचा दुपारपासून पाहायला मिळतोय, तो उत्साह बघितल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही वाटतं की आपण अधिक जोमाने काम केलं पाहिजे, अधिक लोकांच्या मध्ये जाऊन आपल्या प्रश्नाचे काही प्रश्न आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आज अनेकांनी मला फोन केले की दादा आम्ही निघालो, एवढ्या गाड्या घेऊन, एवढ्या बसेस घेऊन निघालोय, आपण सगळेजण व्यवस्थित आलात, हे बघून मला मनापासूनचं समाधान आहे। सगळ्यांनी जेवण पण केलंय का? जेवण पण झालेलं आहे। माझी आत्ताच मी सांगतो, भाषण संपल्यानंतर तुम्ही गडबडीत जाल, माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की जाताना पण आपापल्या घरी व्यवस्थित जा, गाडी व्यवस्थित चालवा, सुखरूप पोचा। घरी वाट बघणारे प्रत्येकाच्या घरातले कुणी ना कुणी आहे आणि त्याच्यामुळे पोचलं की संबंधित पदाधिकाऱ्यांना फोन करा। अजिबात धावपळ करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका। आता बहुतेक रस्ते वगैरे सगळं चांगलं केलेलं आहे, कुठं राहिलेलं असेल तर ते चांगलं करण्याचं काम देखील आम्ही लोक करू, त्याबद्दल काळजी करू नका, परंतु व्यवस्थित परत जा, एवढीच सुरुवातीला आपल्याला स्वागताच्या निमित्तानं सांगतो आणि जाताना पण तशा प्रकारची विनंती करतो। मित्रांनो, एकंदरीतच मी सीमा भागातल्या मराठी माणसांना सांगू इच्छितो, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं बेरजेचं राजकारण करणारा, सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं लोकांशी वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्या ठिकाणी पुढे गेलं पाहिजे, ह्या विचारांनीच आपल्या पक्षाची स्थापना झाली आणि आपला पक्ष देखील त्याच विचारांनी पुढे जातोय। ही गोष्ट प्रत्येकाने सातत्याने मनामध्ये ठेवली पाहिजे। काही जण विचारतात की हो तुम्ही भाजप बरोबर गेला। मित्रांनो, आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2019ला शिवसेनेच्या बरोबर सरकार केलं होतं की नाही? केलं होतं। त्यावेळेस देखील काही
तडजोड केलेली होती. शेवटी विरोधी पक्षामध्ये नुसतं बसून घोषणाबाजी करून आंदोलन करून मोर्चे काढून चालत नाही. आपण साधू संत नाही. आपण उद्याच्याला लोकांना एक दिशा दाखवणारे, लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि त्याच्यातून बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्याकरता यावेळेस आपण ज्यावेळेस भाजपच्या बरोबर एनडीए बरोबर जायचं ठरवलं, महाराष्ट्रात महायुती बरोबर जायचं ठरवलं, आम्ही सगळ्यांनी विचार केला की सेक्युलर विचारधारेचे चंद्रबाबू नायडू आहेत, ते देखील एनडीए बरोबर आले. एकेकाळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही एनडीए बरोबर होत्या. लालू प्रसाद यादव हे पण एनडीए बरोबर होते. त्याचबरोबर वेगवेगळे मान्यवर यांनी एनडीए बरोबर काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज देखील अनेक जण एनडीएच्या बरोबर आहे. शेवटी देशाचा विकास झाला पाहिजे, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना ह्या माझ्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्याचं राहणीमान बदललं पाहिजे, आर्थिक सुबत्ता त्याच्यामध्ये आली पाहिजे. कुठल्याही घटकाला असं वाटता कामा नये हे लोक काम करत असताना आमचा विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून नेहमीच महिलांना एक संधी देण्याचं काम, मान सन्मान प्रतिष्ठा देण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे. एनडीएनीच पाठीमागच्या काळात 2029ला देशात आणि राज्यात जसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, तशा पद्धतीनं ते बिल होत असताना देखील सुनील तटकरे जे असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील, आपले जे जे प्रतिनिधी राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये होते त्यांनी पण त्या बिलाला पाठिंबा दिला. आणि उद्याच्या 2029 मध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आणि ज्यांनी तुम्हाला मला संविधान दिलं, ज्यांनी आपल्याला घटना दिली, ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आपल्या देशात सर्व ठिकाणी आमदारकीच्या आणि खासदारकीच्या निवडणुकीत 1/3 महिला यांना तिथं आपल्याला निवडून द्यायचं आहे. हे पण काम ह्या एनडीए सरकारने केलं.